नमस्कार, मी पंचाक्षरी स्वामी मंद्रुप, पत्रकार दैनिक संचार। आज आपण मंद्रुप या गावातील प्रभाग क्रमांक 1 म्हणजेच माळी गल्लीमध्ये आलेलो आहोत। मंद्रुप या गावाला गेल्या 2-2.5 महिन्यापासून भीषण पाणी टंचाई भेडसावत आहे। मंद्रुपला टाकळी येथून आणि कुरगोट येथून अशा 2 जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा केला जातो। टाकळी येथील पाईपलाईन फुटल्यामुळे आणि कुरगोट येथील पाईपलाईन फुटल्यामुळे या गावाचा पाणी पुरवठा खंडित झाला होता। सध्या या ठिकाणी गावाला पाणी पुरवठा व्हावा यासाठी मी आमदार सुभाष देशमुख यांना फोन करून मंद्रुपला टँकर मंजूर केले। त्या टँकरच्या माध्यमातून जेवढं शक्य आहे तेवढं पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न आहे। एका भागाला 12 ते 13 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे, कारण मंद्रुप गावाची रोजची गरज ही 21 लाख लिटर आहे। मात्र टँकरच्या माध्यमातून केवळ रोज 2 लाख लिटर पाणी गोळा होत आहे। तेही पाणी आम्ही सोलापूर येथील आसरा चौकातून आणतो। ते पाणी आणून येथील गावातील टाकीला ओतून त्या नळाद्वारे पाणी देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। खरं तर गावातील पाणी टंचाई कमी जाणवावी यासाठी आम्ही मंद्रुप ग्रामपंचायतला आवाहन केलं की बाबा गावातील जेवढे विहिरी आहेत त्या विहिरी स्वच्छ करून त्या विहिरीमध्ये टँकरचं पाणी ओतावं, असं मी आवाहन ग्रामपंचायत सत्ताधारी असलेले कोरे गटाला केलं होतं। मात्र कोरे गटाने याकडे दुर्लक्ष केलं। त्यांना आम्ही सातत्यानं सांगितलं की बाबा माळी गल्ली येथील जे काही विहीर आहे ते विहीर 150 ते 200 वर्षापूर्वीच आहे। ते विहीर तुम्ही स्वच्छ करा, तिथं टँकरचं पाणी आणून होता, जेणेकरून लोकांना काही प्रमाणात पाणी टंचाई कमी जाणवेल। मात्र याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर या माळी गल्लीतील जे काही युवक आहेत या युवकांनी पुढाकार घेऊन स्वतः आपलं जीव धोक्यात घालून या ठिकाणी हे विहीर स्वच्छ केलेले आहे। 2 दिवस लागले। या विहिरीतील जे काही कचरा आहे, घाण आहे, चप्पल पडले होते, चेंडू पडले होते, म्हणजे जे काही कॅरी बॅग पडले होते, हे सगळं या भागातील मुलांनी हे विहिरीमध्ये 50 फूट खोल उतरून या ठिकाणी स्वतःचे जीव धोक्यात घालून या आमच्या माळी गल्लीतील सगळ्या युवकांनी हे विहीर स्वच्छ केलेले आहे। खरं तर हे काम ग्रामपंचायतचं आहे, मात्र ग्रामपंचायतला किती सांगावं, शेवटी लोक वैतागून स्वतःच्या खर्चातून या ठिकाणी हे विहीर स्वच्छ केलेले आहे। या आता विहीर स्वच्छ झालेली आहे, अजून थोडं काय 20% राहिलेलं आहे स्वच्छ करायचं, ते सुद्धा संध्याकाळपर्यंत हे मुलं स्वच्छ करतील। हे विहीर स्वच्छ झाल्यावर मी मंद्रुप ग्रामपंचायतला आवाहन करतो, 1 टँकर आपण पाणी आणून इथं ओतावं, जेणेकरून या ठिकाणी हे विहीर भरेल। सध्या इथं मंद्रुप ग्रामपंचायतने जे काही बोर मारलं होतं त्या बोरला पाणी नसल्यामुळे ते बोर बंद पडलेलं आहे। तेथील मोटर आणून या युवकांनी या ठिकाणी आत सोडलं, याने आतील सगळं घाण पाणी बाहेर काढलेलं आहे, ते स्वच्छ केलेलं बाहेर काढून सगळं कचरा सुद्धा स्वच्छ केलेला आहे। आता विहीर 80% स्वच्छ झालेले आहे। आज दिवसभर पुन्हा हे तरुण या ठिकाणी या विहिरीमध्ये उतरून पुन्हा स्वच्छ करतील। उद्या दुपारपर्यंत तरी किमान मंद्रुप ग्रामपंचायतनं येथील 1-2 टँकर आणून या ठिकाणी विहिरीत उतलं तर इथलं पाणी या भागातील नागरिक वापरतील। या ठिकाणी आमचे निंगू मामा खेडे आहेत, आमचे सिद्धू खेडे मामा आहेत, मेंबर सुभाष खेडे आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। आमचे ताई नायकोडे काकू आहेत। या ठिकाणी कोण म्हणजे कसं काय काय स्वच्छ केलं तुम्ही? सगळं विहीर स्वच्छ केलं, सगळं पहिल्यापासून सांगा काय काय म्हणजे काय काय सगळं सहकार्य केलंय। विहिरीतलं तिथलं बोर बनले, मोटर काढलं, मध्ये सोडलं, पाणी सगळं स्वच्छ केलंय। आता मोटर काय स्वच्छ करता बघा, ती टँकर मध्ये इथे टाकी आहे बघा, टाकीत उचलाय, टाकीत पाईप सोडलाय, 4 घागरी 3 घागरी 3 कोण घरपर्यंत नेते। कुठल्या मुलांनी स्वच्छ केलं त्यांचं नाव सांगा। सोमनी मुगळे या ठिकाणी आहे। तर कोणी कोणी स्वच्छ केलं तुम्ही? 15 लोक आहेत, नाव सांगा, नाव सांगा सगळ्यांचे, रितेश खेडे, जोरात सांगा। रितेश खेडे, रमेश माळी, भीमा मुगळे, राजू उमदी, मग मल्लू खेडे, कुणाल जकुने, सगळेजण काढलेले आहेत। 10-15 पोरं आहेत, ते सगळं काढलेले आहे। लय म्हणजे लय कॅरी बॅग, कपडे आहेत, चप्पल आहेत, सगळं आत टाकलेलं आहे। खरं तर मंद्रुपकरांचं काही मोठी अपेक्षा नाही आहे ग्रामपंचायतकडून, फक्त तुम्ही गावाला रोज पाणी पुरवठा करा, गावातील स्वच्छता राखा, गावामध्ये विकास कामे करा, एवढं माफक अपेक्षा आहे। अलीकडच्या काळात तर लोकांनी विकास कामाची अपेक्षा सोडलेली आहे। किमान ग्रामपंचायतनं रोज जरी पाणी सोडलं तरी खूप काही आहे, अशी भावना लोकांची झाली आहे। म्हणजे ग्रामपंचायतने याचा कुठेतरी विचार करावा। सध्या टँकर चोल आहेत,
त्या टँकरमध्ये खंड पडू देऊ नका अशी मी या ठिकाणी विनंती करतो. चला मॅडम. खरं तर मंद्रुप ग्रामपंचायतकडून लोकांची काय खूप काही अपेक्षा नाहीत. रोज जरी तुम्ही पाणी पुरवठा केलं तरी पुरेसं आहे. इतर विकास काम लांब राहू दे. किमान मंद्रुप ग्रामपंचायतीने मंद्रुपकरांना आणि इंद्रनगर भागातील लोकांना, हदवाड भागातील लोकांना रोज पाणी पुरवठा करावा एवढं माफक अपेक्षा आहे. किमान ही अपेक्षा तरी मंद्रुप ग्रामपंचायतीनं पूर्ण करावं. या ठिकाणी या आमच्या माळी गल्लीतील जे आमचे तरुण आहेत 15 जण, यांनी आपला जीव धोक्यात घालून पदरमोड करून, पदरचा खर्च करून या ठिकाणी विहीर स्वच्छ केलेल्या या 15 मुलांचं मंद्रुप ग्रामपंचायतनं किमान सत्कार करून अशा मुलांचं कौतुक करावं आणि त्यांना प्रोत्साहन द्यावं. आणि गावात आणि हदवाड भागामध्ये, इंद्रनगर भागामध्ये जेवढे काही विहिरी आहेत ते सगळे विहिरी स्वच्छ करावं असं मी या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. मंद्रुप हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील सगळ्यात मोठं गाव आहे, मात्र विकासाच्या बाबतीत सगळ्यात मागे आहे. हे वास्तव आहे. हे वास्तव नाकारून चालणार नाही. मंद्रुपला 12 महिने तर पाणी टंचाई जाणवतेच, शिवाय अलीकडच्या 3 महिन्यामध्ये तर भीषण पाणी टंचाई आहे. केवळ टँकरमुळे काही प्रमाणामध्ये पाणी टंचाई कमी झाली असली तरी दाहकता कायम आहे. गावामध्ये आणि हदवाड भागामध्ये, इंद्रनगर भागामध्ये अनेक गल्लीमध्ये, वार्डामध्ये लाईट नाही आहे, अस्वच्छता आहे, लोक अंधारातच ये जा करतात आणि नळाला पाणी येत नसल्यामुळे काही लोकांनी खड्डे खोदलेले आहेत. त्या खड्ड्यात अंधारात पडून अनेकांचे पाय मोडलेले आहेत, हात मोडलेले आहेत. या ठिकाणी आमचे माजी सरपंच कैलासवासी बाळासाहेब खेडे यांचे चिरंजीव आमचे सिद्धेश्वर खेडे या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार साहेब. माळी गल्ली येथील प्रभाग क्रमांक 1 मध्ये काय काय अडचणी आहेत? आता सध्या माळगतीतल्या सध्या काय आता लाईटचं सोय नाही. आता 2 महिना जर बल लावतो, मेंबरला सांगितलं सगळं करतो म्हणते, लावते होऊच म्हणते, जाते. पण मागच्या बाजूला स्वच्छता नसतं, गाड्या घेऊन किती पडतात तेवढं घेऊन जाते, बाकी कथा तसं ठेवून जाते. गटारी स्वच्छता नाही तिकडे मागच्या बाजूला, हागंदारी मुक्त ते नाहीच. पुन्हा डोकरांचं वर्दळ हे ते घरासमोर असं हे होतं. पुन्हा लाईटला तर नाही, लाईट तर नाहीच, पाणी तर हेच नाही, पाण्याचं तर काही हेच नाही. 4 महिने झालं पाईप फुटले म्हणते, तर पाईप तर नदीत पाडण्या म्हणते, नदीत पाडण्यानंतर मोटर जळले म्हणते. तर मेंबर नाही तर गावात गल्लीत विचारायला सांगणार कोण नाही, वालीच नाही गावाला. असं झालंय. कोणालाच तक्रार करायचं, कोणाला सांगून बास झालं आम्हाला. काय करायचं आता त्याच्याबद्दल काय नियोजन आहे त्यांचं ते पण सांगत नाहीत. त्यांना पण स्वतः येऊन जाऊन भेटून सांगतात, त्यांना पण तसं आहेत, मेंबर पण तसं आहेत, सरपंच म्हणजे जनजासाठी करतो म्हणतात, करतात बरोबर. ऍक्च्युअली ते कामाचं हेच नाही आहे. या ठिकाणी सिद्धेश्वर खेडे मामाने या भागातील परिस्थिती सांगितलेली आहे. खरं तर या भागामध्ये 3-3, 4-4 महिने पाणी नाही आणि लाईट नाही आहे. या ठिकाणी मागं जे रस्ता आहे बाजारपेठ ते शिवगेश्वर मठ, ते नेहमी या ठिकाणी घाण असत आहे. तिथं हागणदारी मुक्त झालेलं नाही आहे. मला आठवत आहे 2016 मध्ये खासदार शरद बनसोडे साहेबांना मी फोन लावलं की बाबा असं या ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे, तिथं तुम्ही सिमेंटच्या रस्त्यासाठी निधी मंजूर करा म्हटल्यावर